हल्लेखोरानं सैफवर चाकून 6 वार केले आणि पळ काढला. दरम्यान ज्यावेळी सैफच्या घरामध्ये हल्ला झाला त्यावेळेला घरात कोण कोण होतं आपण ते देखील जाणून घेऊया. सैफच्या घरातील मोलकरीण, हल्ला झाला त्यावेळेला घरात कोण कोण होतं जाणून घेतोय सैफ आणि करीनाची मुलं तैमूर आणि जहांगीर. करीना कपूर घरी होती की नाही याबद्दल संदिग्धता आहे. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते. हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितल्याचं समजतंय. एफआयआर मध्ये तसा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सैफ अली खानवर जो हल्ला झालेला आहे या हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितल्याचं समजतंय. एफआयआर मध्ये तसा उल्लेख झालेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी तपासानं वेग घेतलेला आहे. जो एक आरोपी आहे त्याचं देखील व्हिडिओ आहे तो देखील आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आलेला आहे. आणि त्यानंतर जी एक महत्त्वाची अपडेट आता पुढे येते त्यानुसार हल्लेखोरांना आता 1 कोटी रुपये मागितल्याचं समजते. एफआयआर मध्ये तसा उल्लेख करण्यात आलेला आहे. सूरज योद्धा आपल्यासोबत आहे. सूरज, एफआयआर मध्ये हा उल्लेख नेमका कुठल्या अनुषंगाने आलेला आहे, काय सांगतो एफआयआर? नक्की सैफ अली खानची जी हाऊस हेल्प आहे तिच्या स्टेटमेंटच्या आधारावर हा गुन्हा दाखल झालेला आहे. तिचं असं म्हणणं आहे की जेव्हा सगळे झोपायला जात होते त्यावेळी तिला एक शॅडो दिसला, कॅप घातलेला व्यक्ती असा दिसला शॅडोसारखा. जेव्हा ती जवळ गेली तेव्हा त्या व्यक्तीने शू शू अशा शब्दांनी केला, तोंडावर हात ठेवून शू 2दा केला आणि सांगितलं शांत बस. ज्यावेळी त्या हाऊस हेल्पने परत विचारलं की आप कौन है, आपको क्या चाहिए, या प्रकारे हिंदीमध्ये विचारलं. त्यांनी सांगितलं की कोई घर से बाहर नहीं जाएगा, सब अंदर रहेंगे, या प्रकारे त्याने धमकी द्यायला सुरुवात केली. आणि जेव्हा ती हाऊस हेल्पने त्याला विचारलं की तुला काय हवं आहे, आपको क्या चाहिए, तो उसने कहा पैसे चाहिए. आणि ज्यावेळी तिला विचारलं की किती पैसे हवे त्यावेळी त्यांनी आरोपीने सांगितलं की 1 कोटी रुपये त्याला हवा आहे. तर या प्रकारची मागणी त्या आरोपीने त्या हाऊस हेल्पकडनं केली होती. 1 कोटीची मागणी केली होती आणि या 1 कोटीच्या मागणीच्या आधारावर भांडण सुरू झाला. आणि त्यानंतर असंही म्हटलं जातंय की त्या आरोपीच्या हातात जो धारदार शस्त्र होता तो हेक्झा ब्लेड होता आणि त्याचा वापर करून त्यांनी सैफ अली खानवर हल्ला केला. आणि 2 मेड ह्यात जखमी आहे. पहिले याच्या आधी आपल्याला अशी माहिती होती की एकच मेड जखमी, 2 मेड जखमी आहे. पहिले तर एका मेड जी सुरुवातीला भेटली होती तिला लागला होता, यानंतर दुसऱ्या मेडला लागला. आणि त्यानंतर जेव्हा जास्त हल्ला सुरू झाला त्यावेळी 11व्या मजल्यावर, म्हणजे हे सगळे जेवढे इन्सिडेंट घडलेला आहे तो 11th फ्लोअरवर घडलेला आहे. आणि ज्यावेळी सैफ अली खान ही देखील तिथे पोहोचला त्याच्यावरही देखील ह्यांनी अटॅक केला. तर या प्रकारची महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपीच्या हाती लागलेली आहे, ज्यात स्पष्टपणे असं दिसतंय की आरोपीने सैफ अली खानच्या मेडकडनं 1 कोटीची मागणी केली होती. जी सूरज, तू ज्या पद्धतीने सांगतोय की हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितलेले होते आणि जो काही घटनाक्रम तू सांगितलेला होता त्यामध्ये हा हल्लेखोर ज्या वेळेला घरामध्ये पोहोचलेला होता त्यानं कोणीही घराच्या बाहेर जाऊ नये, कोणीही घराच्या बाहेर जाणार नाही असं सांगत असल्याचं तू म्हणतोय. त्यामुळे कुठेतरी त्याचं त्या ठिकाणी अपहरण करण्याचा सुद्धा डाव होता का? पोलिसांनी याबद्दल काही सांगितलंय का? असंही म्हटलं जात आहे की त्या घरात एकूण 9 मेड होते. त्यापैकी 3 जण टेरेसवर झोपले होते आणि बाकीचे जे मेड होते ते खाली 11th फ्लोअरवर होते. म्हणजे सैफ अली खान जे दोन्ही मुलं आहेत त्यांची मेड खाली होते, दोन्ही मुलं होती. सैफ अली खान, करीना कपूर हे सगळे तिथे पोहोचले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आरोपीने या प्रकारे हल्ला केला. पोलिसांना आतापर्यंत ही गोष्टी समजलेली नाहीये. मात्र आरोपी कुठल्या मार्गाने वर गेला होता, मात्र ज्यावेळी मेडने बाथरूमचा दरवाजा ओपन केला त्यावेळी त्याला तो आरोपी दिसला होता. आरोपी दिसल्यानंतर त्यांना धमकावलं. त्यानंतर असाही धमकावला की जर कोणीही घराबाहेर जाणार नाही, सगळ्यांनी घराच्या आत राहायची, सगळ्यांना गप्प बसून राहायचंय, कोणी काही बोलणार नाही, शांत राहणार आहे. ज्यावेळी मेडने हे जाणण्याचा प्रयत्न केला की तू कोण आहे, का शिरला घरात, तुला काय हवं आहे,
त्यावेळी आरोपीने 1 कोटी रुपयाची मागणी केली होती. आत्ताची खूप महत्त्वाची बातमी मोठी बातमी आहे की 1 कोटीची मागणी केली होती आरोपीने. यानंतर हा जो स्कफल झालेला आहे तो आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत. एक तर 2 मेड जखमी आहे आणि सैफ अली खान ह्यामध्ये जखमी झालेला आहे. आणि हल्ला केल्यानंतर आरोपी जो आहे तो एका बेडरूम मध्ये जाऊन लपला होता. त्यावेळी घरच्या लोक आणि स्वतःला आतून लॉक केला होता आणि जे घरचे लोक होते ज्यावेळी तिथून थोडी दूर गेले त्यांनी परत डोर ओपन केला आणि तो तिथून पसार झाला असल्याची माहिती सूत्राकडनं समोर येत आहे. मात्र यामध्ये बऱ्याच असे धक्कादायक बाब अजूनही समोर येणार आहे. पोलिसांचं म्हणणं आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत तो कुठल्या मार्गाने आत आला होता आणि कसा तो त्यांनी स्वतःला कोंडून ठेवला होता, लपून ठेवला होता, ही गोष्टी स्पष्ट होणार नाही. जी नक्कीच सूरज, तू राहाच आपल्यासोबत. आणखी एका बातमीचे अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे, त्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे. आणि जहांगीरला उचलायला नर्स गेल्यावर हल्लेखोर एलियामाच्या अंगावर धावल्याचं समजतंय. हल्लेखोराच्या डाव्या हातात लाकडी वस्तू होती आणि उजव्या हातात ब्लेड सारखं हत्यार असल्याचं समजतंय आणि हल्लेखोराशी झटापटीत एलियामाच्या हाताला दुखापत देखील झाल्याचं समजतंय. आणि आपल्याला सगळ्याबद्दलचे अपडेट सूरज देत होता. सूरज, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.